मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठकीला सुरुवात झालेली आहे। हिंदी भाषेला अनेक स्तरावरून आता विरोध वाढतोय आणि या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित आहेत। मुख्यमंत्री तृतीय भाषेसंदर्भात नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या बैठकीला शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील उपस्थित आहेत, कारण हिंदी सक्तीला मनसेचा विरोध आहे, तसंच महाराष्ट्राच्या अनेक स्तरातून विरोध होतोय। पुढच्या बातमीकडे, विधान भवनात शंड बसल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केली। मात्र एवढी टोकदार टीका देशपांडेंनी का केली, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। एक कार्यक्रम पार पडलाय, राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय। सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी, पण त्याच्यावर असलेला जो बॅकड्रॉप आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेचाच आशय आहे, मराठी भाषेचा आशय पाहायला मिळाला। मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे। आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? तर संदीप देशपांडे हे इतके संतप्त झाले, त्याला कारण ठरलाय केंद्र सरकारचा राज्यातला कार्यक्रम। संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं। मात्र पहिल्याच दिवशी या कार्यक्रमानं राज्यातील हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाचा भडका उडालाय। एकीकडे हिंदी सक्ती विरोधात राज्यात वातावरण तापलेलं असताना या राष्ट्रीय कार्यक्रमाचं महाराष्ट्रात आयोजन करून तिथं लावण्यात आलेल्या फलकांवर मराठीला सर्रास डावलून हिंदीचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे मराठीसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेच्या संदीप देशपांडेंनी ही जहरी टीका केल्यानंतर आता मात्र थेट संदीप देशपांडेंवर हक्कभंग आणण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे। प्लॅटफॉर्मवर आपली बाजू मांडणं आणि कोणाला शंड म्हणणं याच्याने जर त्यांना पुशारकी वाटत असेल तर मग बाकीच्या गोष्टी खालच्या लेवलवर जाऊन आम्हालाही बोलता येऊ शकतात। सभागृहाचा अपमान आहे। येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे। संदीप देशपांडेंनी खुशाल हक्कभंग आणा हे काही एका व्यक्तीसाठी बोललेलो नाही, तर प्रवृत्तीला म्हटलंय असं सांगत सारवासारवही केली। माझा शब्द झोमला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे। मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सावध भूमिका घेत हा कार्यक्रम लोकसभेचा होता असं म्हणत या प्रश्नाला बगल दिली। हा खरं म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेनंतर या कार्यक्रमात मराठीचा अपमान झाला हे स्पष्ट तर झालंय, पण हे स्वीकारायला कोणीही तयार नाही असं दिसतंय। त्यामुळे मराठीसाठी मनसेनं सत्ताधाऱ्यांना शंड म्हणून त्यांच्यावर केलेल्या टीकेवरून वाद करण्यापेक्षा मराठी भाषेसाठी सगळ्यांनीच आक्रमक भूमिका घेऊन मराठीचं संवर्धन करायला पाहिजे, अन्यथा आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। आपण पुन्हा एकदा वळूया वर्षावधील बैठकीकडे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्रिभाषा सूत्र संदर्भात बैठकीला सुरुवात झालेली आहे। हिंदी भाषेला राज्यात अनेक स्तरावरून विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री तृतीय भाषेसंदर्भात आता नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण बघतो दृश्यामध्ये अजित पवार उपस्थित नाहीत, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यात हिंदीला विरोध वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर वर्षावरची ही बैठक महत्त्वाची आहे।
बातमी दादरमधून. हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. दादरमध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आलंय. यावेळी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे. या आंदोलन विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. तर पुढच्या राजकीय बातमीकडे. बातमी युती संदर्भात. ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही युतीची आस लागली आहे. मात्र मनसे नेत्यांची वक्तव्य पाहता युतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा. राऊत आणि देशपांडेंमध्ये जुंपली. उणी काढणार तर मनोमिलन कधी? गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर उद्धव यांनीही जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आहे ते होईल असं म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र त्यानंतर युतीचा कॉल पहिले आपच्या हट्टामध्ये रखडलाय. त्यात आता मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊतांच्या एकमेकांवरील तिखट शाब्दिक माऱ्यानं युतीची शक्यता धुसर होत चालली आहे. देशपांडे राजकारणात नवीन आहेत असा टोला राऊतांनी लगावला होता. त्याला देशपांडेंनी खरमरीत प्रत्युत्तर दिले. ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात, होय आम्ही नवीन आहोत, पण कधी केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाही. जिलेबियानं फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी 20,000 केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. खरं तर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईसह ठाणे, नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मनोमिलन सुरू झालं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक राज ठाकरेंची भेट घेतली आणि दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली. त्यानंतरच देशपांडे सातत्यानं ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करतायत. युतीबाबत याआधी उत्साह का नाही दाखवला असा सवालही त्यांनी केलाय. दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देशपांडेंना टोला लगावत युतीबाबत आशावाद व्यक्त केलाय. हे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित जोपासताना जो कुणी मराठी माणसासाठी लढत आहे तो माणूस सोबत घेण्याला आपण सकारात्मक राहायला हवं. असा मिठाचा खडा टाकणाऱ्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करणे जास्त योग्य असेल. यावर कुठल्याही प्रतिक्रियासुद्धा देणे मला वाटतं की फार उचित असणार नाही. विधानसभा निवडणुकीत केवळ 20 आमदार निवडून आलेल्या ठाकरे सेनेसाठी आगामी मनपा निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. मुंबई महापालिका हातातून जाऊ नये आणि ठाकरे ब्रँड जिवंत राहावा यासाठी उद्धव सेनेचा आटापिटा सुरू आहे. मात्र संदीप देशपांडेंची वक्तव्य पाहता राज ठाकरे हे उद्धव यांना टाळी देण्याचं टाळतायत असं सध्या तरी चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एकीकडे आता देशपांडे आणि राऊतांच्या जुगलबंदीमुळे मिठाचा खडा पडला युतीमध्ये. दुसरीकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरून खासदार संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली. गुलाबराव पाटलांच्या खात्यात 40 ते 50 कोटी जमा झाले. त्यामुळे अटकेच्या भीतीनं त्यांनी शिवसेना सोडली असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे दोन्ही पक्ष फुटले असं राऊत म्हणाले. तर त्याला आता गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असा खळबळजनक दावा शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय. शहाजी बापूंनी एक गोप्यस्फोट केला आहे की संजय राऊतही आमच्या सोबत येणार होते. 30 ते 35 आमदारांचा मात्र त्यांना विरोध होता. मी त्यावेळेसही सभेत बोललो होतो, परवाच्या ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस, की हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता. संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले. त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते. मला माहिती आहे, विचारा त्यांना. त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता भास्कर जाधवांच्या नाराजीकडे. कोकणात ठाकरे सेनेला
मोठा दणका बसण्याची शक्यता आहे, कारण आमदार भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. मात्र भास्कर जाधवांच्या नाराजीची कारणं काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. कोकणातून ठाकरे सेना हद्दपार होणार. जाधव ठाकरे सेना सोडणार. नाराजीचं कारण की दबावाचं राजकारण. लढत बसायचं नाहीये, लढत बसायची. भास्कर जाधव ठाकरे सेनेचे कोकणातील एकमेव आमदार. मात्र पक्षात वारंवार डावललं जात असल्याचं सांगत भास्कर जाधवांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच भास्कर जाधव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. तर आता खुद्द उद्धव ठाकरेच जाधवांची मनधरणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे. परंतु नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का? रडत बसायचं नाहीये, लढत बसायचं. कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही. 39 जागांपैकी मी एकटा निवडून आलो. परंतु शेवटी आता 8-8 वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा, यापेक्षा वेगळं काही कारण नाही. त्या भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. विधानसभा निवडणुकीत कोकणातील ठाकरे सेनेचे बुरुज ढासळले. मात्र भास्कर जाधवांनी गड राखला. त्यानंतर भास्कर जाधवांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. मात्र भास्कर जाधवांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत ते देखील पाहूया. 8 वेळा निवडून येऊनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत आहे. जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. संघटनात्मक पातळीवर क्षमतेपेक्षा संधी न मिळाल्याची खंत आहे. तसंच विनायक राऊत आणि संजय राऊतांशी असलेले पक्षांतर्गत मतभेद देखील यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे. तर राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेव्हा उदय सामंतांनी जाधवांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली. तुम्ही परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत. मात्र ठाकरेंची साथ सोडण्याच्या चर्चांवर अखेर भास्कर जाधवांनी मौन सोडलंय. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं, माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे, माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्ष्या आहे आणि म्हणून मी नाराज आहे. या बातम्यांमध्ये काडीचं तथ्य नाही. मी नाराज नाही. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र लोकसभा निवडणुकीत कोकण ठाकरेंच्या हातून निसटलं. तर विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव वगळता कोकणात ठाकरेंच्या सेनेचा धुव्वा उडाला. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाराज भास्कर जाधव निवृत्तीचा मार्ग स्वीकारणार की ठाकरेंची साथ सोडून सत्तेच्या आश्रयाला जाणार, यावरच कोकणातील सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.